नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एसटी चालक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे एसटी चालक वाहकांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा, आता भेटणार प्रोत्साहन भत्ता। मित्रांनो, काय आहे ही बातमी याबद्दल नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यासह विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते। याच्या अंतर्गत महामंडळाकडून चालक वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना राबवण्यात येत आहे। संदर्भात 26 डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। चालक वाहकांना मिळणार 20%। प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षकांकडून तार्किक ताळेबंद तपासला जाईल। गेल्या वर्षापेक्षा यंदा जेवढे अधिक उत्पन्न मिळाले त्याच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक वाहकांना प्रत्येकी 10% विभागातून दिला जाईल। त्याच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक आणि वाहकांना विभागून दिला जाईल, म्हणजे 10% चालकला आणि 10% वाहकाला। विविध आव्हाने पार करत सेवा उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता ही एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे। मागणीच्या तुलनेत अपुरी बस संख्या, मोडकळीस आलेल्या बसेस, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आदी अनेक आव्हान पार करत एसटी कडून प्रवाशांना सेवा दिली जात आहे। ज्येष्ठ नागरिक अमृत योजना, महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षवेधी भर पडली आहे। तथापि काही चालक वाहकांकडून प्रवासी संख्या वाढवण्याकडे दुर्लक्ष केले जाते। बस थांब्यावर न थांबता थेट निघून जात असल्याची तक्रारी एसटीकडे प्राप्त होतात। ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने प्रोत्साहन भत्ता योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार विशेष परिश्रम घेऊन चालक वाहकाने एसटीच्या उत्पन्नात भर टाकल्यास त्यांनाही या योजनेतून लाभ होणार आहे। मित्रांनो, काय ही योजना याबद्दल थोडं बघूया। योजनेचा कालावधी हा 31 दिवसाचा राहणार आहे। उत्पन्नाचा तुलनात्मक आढावा घेण्यात येईल। या दिवसातील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीत प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल। त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती उत्पन्न वाढले त्याचा हिशोब करून संबंधित वाहक चालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।